हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी नेत्रा, वेलकम बॅक टू DNR डेली फॅमिली ब्लॉग. चला तर माझ्या ब्लॉगला सुरुवात करूया. दूध गरम करत ठेवलंय, देवपूजा झाली आहे, लादी वगैरे झालंय. आणि आज नाश्त्यात आहे समोसे, बाहेरून आणले, चटणी. आता आम्ही नाश्ता करून घेतो, नंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. मला आता नाश्ता करायचा आहे, अंघोळ करायची. मी दुर्वा असे गाणे लावून इथे डान्स करते. रम सम सम ओ रम सम सम गोली 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 रम सम सम ओ रम सम सम ओ रम सम सम गोली 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 रम सम सम आराफिक गोली 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 रम सम आराफिक गोली 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 रम सम सम. आता जेवणात बनवत आहे फ्लावर बटाटा आणि ओले वाटाणे म्हणजे मटार, त्यांची भाजी. त्यासाठी मी मिक्सरमध्ये लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची घेतली आहे. त्यातच मी कोथिंबीर धुवून ऍड करून घेते आणि त्याची छान प्युरी बनवून घेते. तर मी गॅस ऑन करून घेते आणि सगळ्यात अगोदर तेल गरम झालं की मोहरी छान तळतळली की जिरं टाकून घ्यायचंय आणि नंतर अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरचीची पेस्ट. अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट छान भाजली की तेलात त्याच्यानंतर त्याच्यात हळद ऍड करायची आणि पेस्ट छान भाजली आहे. आता मी हळद मिक्स करून आता फ्लावर बटाटा आणि मटार ऍड करून घेते धुवून घेतलेले. थोडस पाणी ऍड करून घेते. ज्या भांड्यात मी पेस्ट लावली होती त्या भांड्यातच पाणी ऍड करून तेच पाणी ऍड करून घेते. आणि भाजीचा कलर बघा किती छान दिसतोय, ग्रीन. नमक ऍड केलंय. आता मी झाकण लावून बंद करून घेते, 2-3 शिट्ट्या घेऊन घेते. जेवण रेडी आहे. आता आम्ही जेवण घेतो. ग्रीन कलर भाजीचा खूप छान दिसतोय बघा आणि नक्कीच ती खूप टेस्टी पण असणार आहे. आणि हे बघा दुर्वा काय बनवते बाळा, काय बनवते सांग. ए बाबा, दुर्वाने लाडू बनवले बघा बघा. बाजरीच्या पिठाचे लाडू बनवले, पण बघा शेप किती परफेक्ट बनवलाय दुर्वाने. हे बघा, अरे माझं बाळ लाडू बनवतो. पप्पाला दाखवायचं. चल जाऊया, पप्पाला दाखव. ये बबलूने लाडू बनवते. कसा बनवते दाखव. इकडे असेल, बनव. अरे वा, छान राऊंड झाला का. बनव. 4 वाजले होते आणि डोअर नॉक झाला आणि माझं पार्सल आलेलं होतं. मी उठले लगेच. मी 4:30 पावणे 5 पर्यंत उठली असती. काही काम नसलं तर मग मी झोपते 5 पर्यंत. पण पार्सल आलेलं डोअर नॉक झालं म्हणून मी उठली आणि त्या पार्सलमध्ये काय ते मी आता चेक करते.
त्याला त्याच्यात आहे ट्रायपॉड स्टँड. मी जेवण बनवताना मला माझ्याकडे अजून एक ट्रायपॉड आहे विथ रिंग लाईट, पण तुम्हाला लांब ठेवायला लागतं. मी जेवण बनवताना काय बनवते, कोणत्या स्टेजला कसं कितपर्यंत शिजवायचं काय ते व्यवस्थित दिसत नाही, म्हणून मी किचनवर ठेवून व्हिडिओ शूट करायला हा छोटा ट्रायपॉड घेतला आहे. हे असं कसा पण होत होतं, कुठे पण अटकवू शकतो. खूप छान ट्रायपॉड आहे. आता मी याच्या एकदा शूट करून बघेन. इथे मोबाईल होल्डर लावायचं आणि मोबाईल अटकवायचा. हे बघा मोबाईल होल्डर, हे इथे असं लावायचं. असं लावायचं, हे असं मूव होणार, तसं मूव करू शकतो त्याला. आणि मग जेवण व्हायचं असं. किंवा जर आपल्याला मोबाईल आडवा ठेवायचा असेल तर आपण असं लावायचं याला. असं ठेवलं की असं मोबाईल लागेल आडवा. इथे पण होल्ड करू शकतो जर आपल्याला शॉर्ट शूट करायचं असेल तर, आणि इथे होल्ड केलं मी लॉंग व्हिडिओ शूट करायला. कारण असं असेल उभा, हे उभं असेल तेव्हा मोबाईल आडवा असेल असं. खूप छान आहे. प्लस त्याच्याबरोबर आलेलं आहे म्हणजे रिमोट क्लिक करायचं. रिमोट ब्लूटूथवर चालतं आय थिंक ते. कॅमेरा हे कनेक्ट केल्यावर समजेल, आय थिंक ते ब्लूटूथवर चालतं. इथे त्याला बुक आहे ते समजून घेते. त्याच्यानंतर आपण मोबाईलनेच कॅमेरा फ्रंट किंवा बॅक करू शकतो. या रिमोटने कॅमेरा फ्रंट किंवा बॅक करू शकतो. बॅटरी संपल्यावर आपण याच्यात बॅटरी पण टाकू शकतो या साईडला राऊंड शेपमध्ये. याचा यूज व्हिडिओ चालू असताना फोटो क्लिक करण्यासाठी आणि कॅमेरा ऑन ऑफ करण्यासाठी किंवा कॅमेरा फ्रंट किंवा बॅक करण्यासाठी, एवढ्या गोष्टींसाठी ह्याचा उपयोग केला जातो. आणि ते ब्लूटूथ कनेक्ट करून त्याला आपण कनेक्ट करू शकतो. हे सुद्धा एक म्हणजे कॅमेरा हँडल करायचा रिमोट आहे असं बोलू शकतो. वायरलेस रिमोट शूटर, हा त्याचं नावच ते, वायरलेस रिमोट शूटर. मी हे एकदा यूज करेन आणि ते कसं वर्क करता येते या व्हिडिओमध्ये लास्टमध्ये सांगते. आम्ही आलेलो आहोत नाईट वॉकला, नाईट आउटसाठी. हे बाबा हळू. पॅटीस पॅटीस एक ब्रेड पॅटीस. वो भी जाएगा अभी।
फर्निचरचं काम चालू झालं आहे इंटेरियरचं, आणि त्यांना ॲडव्हान्स थोडी रक्कम दिली होती, आता परत द्यायचं आहे. काम बऱ्यापैकी झालं आहे म्हणून आता मी पैसे देण्यासाठी आलेली आहे त्यांना. दुर्वा इथे बसलेली आहे. तर फर्निचर चांगल्या प्रकारे आमचा अनुभव तुम्हाला सांगतो. खूप चांगलं फर्निचर बनवतात झालेलं आहे हे. खूप आणि सगळं छान quality- material त्यांनी यूज केलं आहे, म्हणजे आपण बिनधास्त राहू शकतो. नाही, म्हणजे जे आपण बोलतो ते तेच यूज करतात. करतात आणि त्यांच्या पद्धतीने ते त्यांचं 100% देतात. खूप म्हणजे बघायला पण जायची गरज नाही, एवढं छान काम त्यांनी केलेलं आहे. घरात गेल्यावरच एवढं प्रसन्न वाटतं. खूप नेक्स्ट लेवल आहे, खूप छान आमचा एक्सपिरियन्स. ते बघू शकता त्यांचे डेमो. POP फर्निचर, सोफा कम बेड सगळं क्रिएट करतात. तर त्याला पैसे मोजतायत. आम्ही बाहेरून आलो आणि जेवलेलो, आणि माझ्या मिस्टरांना खीर खायची होती, ती मी खीर बनवते. आणि दुर्वा बघा रात्री 9 वाजेला देवपूजा. हळू हळू. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. आज आम्ही शॉर्ट व्हिडिओ शूट केले, ते सुद्धा चॅनलवर आहेत, ते सुद्धा नक्की बघा. दुर्वा बरोबर टेडी डेचे. बोल वाटेल सगळ्यांना हॅपी टेडी डे. थँक्यू.